नमस्कार, माझं नाव मंगला जोगळेकर आणि मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि अल्झायमर सपोर्ट ग्रुपमार्फत पुण्यामध्ये 2010 सालापासून डिमेन्शियाचे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्यासाठी काम करते आहे. उद्याला म्हणजे 21 डिसेंबरला नागपूरमध्ये डिमेन्शियाच्या जागृतीसाठी मोठा प्रयत्न होतो आहे असं मला कळलं आणि मला खरंच खूप आनंद झाला. कारण डिमेन्शियाचा आजार अगदी वेगळा आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याबाबत काही विशेष कामं आहेत असं नाही आहे. त्यामुळे नागपूरमध्ये जर काम चालू होत असेल तर ती खूपच चांगली गोष्ट आहे. डिमेन्शियाचा जो आजार आहे ना तो वेगळा आहे जरा, कारण स्मरणशक्तीचे प्रश्न प्रत्येकाला असतात आणि आपल्याला वाटतं की वयानुसार हे प्रश्न येणारच, परंतु गंभीर लक्षणं जेव्हा दिसतात त्यावेळेला मात्र ते वयानुसार येणारं विस्मरण नसतं, तर ते डिमेन्शियासारख्या आजाराचं लक्षण असतं. ते आपल्याला वेळीच ओळखायला लागतं. ते जर वेळीच ओळखलं तर आपल्याला वेळेवरती निदान होतं आणि त्यानुसार लवकर उपचार चालू होतात. कारण डिमेन्शियाची एकतर माहिती नसते, त्यानंतर ह्या आजाराचा स्वीकार झालेला नसतो. कुटुंबियांच्याकडनंही स्वीकार व्हायला लागतो आणि पेशंटकडनंही स्वीकार व्हायला लागतो. ते झालं की मग उपचार योग्य दिशेने चालू होतात. योग्य दिशेने चालू होणं हे महत्त्वाचं अशासाठी असतं की हा जो आजार आहे त्याचा प्रवास दूरवरचा आहे. खूप अडचणी येतात त्याच्यामध्ये. पेशंटचं व्यक्तिमत्व बदलतं, वर्तणुकीच्या समस्या निर्माण होतात, इतर बरीच आव्हानं येतात. कारण वेगवेगळ्या स्थितींमधनं हा आजार जातो आणि वेगवेगळ्या स्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. ह्या सगळ्यांच्यासाठी काळजीवाहकांना मोठ्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते, आधाराची आवश्यकता असते आणि आता जे नवीन काम नागपूरमध्ये चालू होतं आहे त्यामार्फत ह्या सगळ्या गोष्टी चालू होतील असा मला विश्वास वाटतो. त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.